मराठवाड्यासह राज्यातल्या 29 जिल्ह्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 1,489 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। आता ही मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मराठवाड्यातील 20,59,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आतापर्यंत 14,89,000 शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झाल्या आहेत। अतिवृष्टीग्रस्तांपैकी 4,11,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी बाकी असल्यानं त्यांचे 269 कोटी रुपयांचं अनुदान प्रलंबित आहे। 1,489 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला। आतापर्यंत 9,10,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी रुपये जमा झाले। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यात मराठवाड्यात अतिवृष्टी झाली। सुमारे 32 लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाली। याशिवाय शेकडो जनावरही दगावली। त्यातील ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीबद्दल मदत म्हणून मराठवाड्याला 1,489 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 673 कोटींचा निधी जमा झालाय। जिल्हानिहाय वाटप कसं करण्यात आलंय ते पाहूया। संभाजीनगर 29 कोटी रुपये, परभणी 30 कोटी 29 लाख रुपये, हिंगोली 105 कोटी 94 लाख रुपये, नांदेड 306 कोटी 92 लाख रुपये, बीड 2 कोटी 42 लाख रुपये, लातूर 156 कोटी 68 लाख रुपये, धाराशिव 71 कोटी 41 लाख रुपये, एकूण 673 कोटी 75 लाख रुपये। जालना जिल्ह्याला जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीसाठी 9 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र जालन्यातील शेतकरी अद्यापही वंचित असल्याचं समोर आलंय। यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी आर्थिक चिंतेत पडल्याचं पाहायला मिळतंय। अवघ्या 4 दिवसांवर दिवाळी येऊन ठेपल्यानं पैशांची जुळवाजुळव करून दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल आता शेतकऱ्यांना पडलाय। दिवाळी साजरी काय होणार आहे आता, कारण आता रडपडीत चालू आहे। आमच्या घरात आमचे लेकरं रडते, बायको थन पण करते। काय काय सांगणार का, आमच्या खिशात पैसा नाही हे पण आपण मुलांना समजावून सांगू शकत नाही ना। पण आता दिवाळी जर पैसे पडले लवकरात लवकर 2 दिवसात तर आमची दिवाळी होईल, नाही तर मग दिवाळी गोड व्हायच्या ऐवजी कडू होईल। दिवाळी 5 ते 6 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालं होतं ते पूर्णपणे सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले होते। सरकारची मदत अद्याप आलेली नाहीये। दिवाळीचा सण कसा साजरा करावा हा शेतकऱ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे आणि मला तरी वाटतंय की ह्या निचकामी सरकारमुळे ह्या वर्षी पण शेतकऱ्याची दिवाळी ही कडूच होणार आहे। लातूर जिल्ह्यातल्या औसा विधानसभा मतदारसंघात नुकसानग्रस्तांसाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून आर्थिक मदत करण्यात आली। 1,275 नुकसानग्रस्त कुटुंबियांना एकूण 1.25 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। यावेळी या कुटुंबियांना अन्नधान्याच्या किट्सही वितरण करण्यात आलं। एक हात मदतीचा आधार घराला हा विषय आहे। मी माझ्या मतदारसंघातील मागच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी कुटुंब उद्ध्वस्त झाली त्या कुटुंबियाला मदत करण्याचा एक आम्ही प्रयत्न क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि आमची जे अभयपुत्रांचे मित्र आहेत त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हे आपण मदत देऊ इच्छितो दिलेली आहे। आज बेरडत महाराज औषेकर आणि बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते चेक वाटप झालेले आहेत। साधारण 1275 कुटुंबांना आज चेक वाटप झालेले आहेत। राज्यातील 29 जिल्हे आणि 253 तालुक्यांना अतिवृष्टीमुळे फटका बसलाय। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलंय। प्रति हेक्टरी मदत वाढवत 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय। आता ही मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मिळू लागली आहे। जालन्याहून गौरव साळीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।